पुढच्या महत्त्वाच्या राजकीय बातमीकडे वळतोय। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयामध्ये एकत्रितपणे सुनावणी सुरू होते आहे। राहुल नार्वेकर कोर्टामध्ये आता सुधारित वेळापत्रक देणार नाहीत अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिलेली आहे। वेळापत्रकाच्या संदर्भात राहुल नार्वेकरांनी कायदेतज्ञांशी चर्चा केली आहे। कोर्टाने लेखी आदेश दिले तरच वेळापत्रक बदलणार अशी भूमिका आता राहुल नार्वेकर यांनी घेतलेली आहे। दरम्यान आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी करणारी याचिका ठाकरे गट आणि शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेली आहे आणि याच याचिकेवर आता सुनावणी सुरू होणार आहे। तर एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी होते, तर दुसरीकडे घटनातज्ञ उल्हास बापट यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कान टोचलेले आहेत। अध्यक्षांनी प्रसार माध्यमांशी बोलायचं नसतं, मात्र आता हे अध्यक्षासारखे माध्यमांशी बोलतात असं बापट यांनी म्हटलेलं आहे। योग्य निर्णय घेईन म्हणतात हे अज्ञान असल्याची टिप्पणी देखील त्यांनी केलेली आहे। एकंदरीत या सुनावणीच्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। पाहूयात। सुप्रीम कोर्टात आज 2 सुनावण्या होत्या, त्यामधील एक सुनावणी रद्द झाली तर दुसरी सुनावणी होणार आहे आमदार अपात्रतेबाबतची। याबाबत आपण बोलणार आहोत घटनातज्ञ डॉक्टर उल्हास बापट सर यांच्याशी। सर, एक सुनावणी पुढे ढकलली तर दुसरी सुनावणी होते आमदार अपात्रतेबाबतची, काय तुमचं आजच्या संदर्भात जजमेंट? डिस्क्वालिफिकेशन आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार सामान्यपणे गव्हर्नरकडे आहे आणि गव्हर्नर इलेक्शन कमिशनच्या सल्ल्यानुसार ते निर्णय देतात। फक्त 52वी घटना दुरुस्ती करून आपण जे अँटी डिफेक्शन लॉ आणला आहे, पक्षांतर बंदी कायदा आणला आहे, त्याच्याखाली हा अधिकार स्पीकरकडे देण्यात आलेला आहे। याचाच अर्थ असा की स्पीकरला इथे क्वेसाय ज्युडिशियल ड्युटी आहे, म्हणजे ट्रिब्युनलसारखी ड्युटी आहे आणि ट्रिब्युनलसारखी जर का ड्युटी आली तर सुप्रीम कोर्ट त्याच्यात हस्तक्षेप करू शकतं। स्पीकरच्या कारभारात इंटरनल प्रोसिजर कसा चालवावा, बिल कसं पास करावं याच्यात सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही, परंतु ट्रिब्युनल म्हणून जर का ते काम करत असतील, क्वेसाय ज्युडिशियल असेल तर हस्तक्षेप करता येतात। की याच्यामध्ये सुप्रीम कोर्टातही मला काही त्रुटी दिसलेल्या आहेत। सुप्रीम कोर्टाने 11 मेला जो निर्णय दिला त्याला 5 महिने झाले, त्यात त्यांनी हे म्हटलं नाही की किती वेळात निर्णय द्यावा, रिझनेबल टाईम म्हटलं। रिझनेबल टाईम याचा चुकीचे अर्थ आपल्याकडे लावले जातात, त्याचा गैरफायदा घेतला जातो, म्हणून त्यांनी सुरुवातीलाच हे सगळं लक्षात घेऊन भारतातली परिस्थिती 3 महिन्यात निर्णय द्यावा असं सांगायला पाहिजे होतं। शिवाय 2/3 एकाच वेळी बाहेर पडायला पाहिजेत ही क्लॅरिटी पण सुप्रीम कोर्टाने सांगितली नाही। आपले स्पीकर सर्रास माध्यमांशी बोलत आहेत। आता एखादा जज जर का असं म्हणायला लागला की मी योग्य निर्णय देईन, मी कायद्याप्रमाणे निर्णय देईन, तर ते गृहीतच धरलं ना की तुम्ही कायद्याप्रमाणेच निर्णय देणार, हे तुम्हाला सांगावं का लागतं आहे? ही दुर्दैवाची गोष्ट आहे। जर का स्पीकरनी सगळं धाब्यावर बसवायचं ठरवलं तर कदाचित सुप्रीम कोर्टाला मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करावा लागेल। कसं आहे आता की ऑलरेडी आता त्याचा फारसा त्याचं थोडं जुनं झालं आहे, पण तो जो निर्णय आहे इलेक्शन कमिशनचा तो जर का चुकीचा असेल तर त्याच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अर्थातच जाता येतं आणि सर्वोच्च न्यायालयाने परवा अत्यंत सुस्पष्ट शब्दात सांगितलं आहे की पक्ष कोणाचा हा ठरवायचा असेल तर मूळ राजकीय पक्ष, त्या पक्षाची घटना आणि त्याचे निवडून आलेले सदस्य या 3चा विचार करावा लागतो। आणि शिवसेनेच्या बाबतीत इलेक्शन कमिशननी फक्त निवडून आलेल्या लोकांची मेजॉरिटी धरली आहे, त्यामुळे तो निर्णय चुकीचा ठरण्याची दाट शक्यता आहे। पण ते आता सुप्रीम कोर्ट सांगेल, सुप्रीम कोर्टाकडे जाता येतं। कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भातली सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर गेलेली आहे। 31 ऑक्टोबरला होणारी सुनावणी आता दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे। निवडणूक संदर्भातील सुनावणीमुळे आजची ही सुनावणी पुढे, तर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार शिंदे गटाला दिलाय आणि त्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाच्या या संदर्भातल्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। कालच चीफ जस्टिसांनी सांगितलंय की निवडणूक रोख्यांबद्दल, इलेक्टोरल बॉन्ड्सबद्दल त्या दिवशी कॉन्स्टिट्यूशन बेंच बसणार आहे। त्यामुळे 31 ऑक्टोबरची शिवसेना पक्ष आणि चिन्हासंबंधीची सुप्रीम कोर्टात ही सुनावणी ही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेली आहे। आता त्याच्यावर डेट येणार, मग ती आयटम त्या दिवशी पोहोचेल का नाही, डेट आल्यावर त्याच्यावर सुनावणी कधी होईल, जजमेंट कधी रिझर्व होईल आणि निकाल कधी येईल, त्याच्यासाठी आपल्याला अजून जास्त वाट बघावी लागेल।